एकीकडे महायुतीमध्ये ही सगळ्यात मोठी घडामोड मानली जाते आजच्या दिवसभरातली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत नेमकं काय सुरू आहे आपण पाहूयात। महाविकास आघाडीत अजूनही 25 ते 30 जागांवर तिढा कायम असल्याचं समजतंय। मात्र जागा वाटप जवळपास पूर्ण झाल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय। तर दसऱ्यापर्यंत जागा वाटप पूर्ण होईल असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही जागेवरून मतभेद नाही असा काँग्रेसनं दावा केलाय। मात्र तरी सुद्धा काही जागांवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं घोडं अडल्याचं समजतंय। त्यावर पुढच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सुद्धा मिळते। शिवसेनेकडून मी स्वतः आमच्या अन्य देसाई असे आम्ही सगळे एकत्र बसलो। मग समाजवादी पार्टीचे अबू आझमी आले, दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचे प्रमुख नेते आले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी असतील, कॉम्रेड नारकर, लिमये, हे सगळे लोक साधारण आमची चर्चा पुढे सरकते। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे 3 प्रमुख पक्ष जरी असले तरी इतर जे आमचे घटक पक्ष जे लोकसभेला आमच्याबरोबर त्यांना कसं सामावून घेता येईल याच्यावर सुद्धा आम्ही चर्चा केली। साधारणतः किती जागा अजून जवळजवळ संपलंय म्हणा। आमचं ठरलंय, काय काळजी करू कुठपर्यंत ठरलं म्हणजे आज तुमचे छोटे पार्टनर पण आले, जाहीर होणार आहेत का आकडे किंवा कुणाला किती जागा? तेव्हा ज्या अर्थी छोटे पार्टनर आले आहेत त्या अर्थी मोठ्या पार्टनरांनी सेटलमेंट केलेली। आम्ही निवडणुकीची रणनीतीचं काम सुरू झालेलं आहे आणि जागा वाटपाची पण चाललेली आहे। त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलं आणि आज आत्ता आमचे जे मित्रपक्ष आहेत, कम्युनिस्ट आहेत, समाजवादी आहे, या सगळ्या पक्षांच्या प्रमुखाशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे ही सध्या पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये अजून आम्ही बसू आणि आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत हे असं पूर्ण नेता येईल। त्यामुळे त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे। किती जागांचा तिढा अद्याप कायम आहे तुमच्याकडे? तिढाच नाही आहे, 288 लढायचे आहेत।